सो हाय हॅलो फ्रेंड्स. सो आम्ही निघालो आहे पूजेच्या हेअर कटिंगसाठी. तर बघताय तिचं बड्डे येणार आहे आता थोड्या दिवसाने. तर तिची तयारी चालू आहे आणि घरात लग्नही होतं एक, म्हणून केस कापून घेते. तर तिला स्पा वगैरे करून घ्यायचा होता म्हणून तिचे पप्पा आणि मी आम्ही दोघेही निघालो. स्टुडिओ 99 आमच्या इथे आहे जो शॉप, तिथे आम्ही घेऊन आलो तिला. कारण खूप दिवस तिची इच्छा होती तिथे जाऊन सगळं करून घ्यायचं होतं. मी तर माझ्या इथे घेऊन जाते पण तिला ह्यावेळेस इकडे जायचं होतं. तर या शॉपमध्ये तिला खूप छान कम्फर्टेबल वाटतं आणि छान त्यांनी सर्व्हिस दिली आम्हाला. तर पूजाही खुश झाली. जरा केसांचे हेअरकट वेगळे वाटतात, मुलांना थोडं छान वाटतं. तर त्यामुळे म्हटलं चला. तयारी किती छान चालली आहे, मस्तच आणि खुशी झाली. आणि तिचं लुक बघाल तर तुम्ही सगळेच जण खुश झाले होते. तर थोडं लुक पण चेंज मुलांना कधी कधी किंवा स्वतःलाही चांगलं वाटतं. त्यामुळे तर चला, हेअरकट तर चालू आहे तिचं. बघाल तुम्ही तिचं लुक तर खूपच सुंदर झालं आहे. चला सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ आपला बनतो आहे, ब्लॉग बनतो आहे. मस्तपैकी सुट्ट्या पडल्यात आता शाळेंना. तर आजचा मोठा मेनू आहे तो म्हणजे पूजाची फरमाईश होती. काय बनवायचं होतं पूजा? पाणीपुरी आणि फालुदा. तर आता तेच चालू आहे, तयारी करून ठेवली आणि म्हटलं तुम्हाला पण शेअर करावी. पूजाचे केस हेअरकट केलेत मस्तपैकी. स्कूलमध्ये आता गरम होतं खूप जाता येताना, म्हणून म्हटलं त्याचे हेअरकट करून टाकावी. आणि आता गावी पण जायचं झालं तर थोडं गरम पण असतं थोडं. तर म्हटलं मोठी खूप केस झाली तिथं कट करून टाकावी. तर त्याची कटसुद्धा केलेत, हेअरकट केलेत छानपैकी. दाखवेन तुम्हाला, त्याचा पण व्हिडिओ केला. तर खूप पाठी लागली होती. तिचा आता बड्डे येतो, तर बड्डेचं गिफ्ट म्हणून तिला छोटंसं अशी आमच्याकडून हेअरकटचं दिलं होतं. तर चला मग आज आमचं मस्तपैकी आज मोठा बेद आहे तो म्हणजे पाणीपुरी आणि फालुदा. रेडीमेड फालुदा आहे पण दाखवेन तुम्हाला. ऑलमोस्ट मिळतो डीमार्टमध्ये. तर चला मग तयारीला सुरू केलं आहे. चला मग ओके जाऊया. तर शांतता एवढी आहे म्हणजे श्री आमचा बाहेर गेला आहे तुझ्या पप्पांसोबत. हो, तर त्यामुळे थोडा जरा शांतता आहे. दोघीच जणी आम्ही आहे. चला पटापट आवरून घेऊया. जेवण पण जेवायचं आहे, करून आवरायचं आहे. सुट्टी असल्यामुळे थोडं टंगाळ मंगळच झालं होतं घरात. चला हे बघा, इथे दूध घेतलं आहे मी. अर्धा लिटरच्या आसपास दूध आहे. तर आता आम्ही 5 जण आहेत. 5 जणांसाठी अर्धा लिटर भरपूर होईल. त्यामध्ये अजून पाणी ॲड केलं नाही, पाणी ॲड करेन. दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, हे डीमार्टला आता हे मस्त समर वॅकेशनला आपलं मार्चपासूनच चालू होतात फालुदा आयटम. तर प्रत्येक फ्लेवरचे असतात. आम्हाला हा मँगो फ्लेवर आवडला तर 2-3 वेळा करून झाला, म्हटलं शेअर करावा. तर कसं वाटतं पूजा हा फालुदा तुला? आम्ही पहिला केशरचा खाल्लेला तर मला थम्सअप वाटला आणि आता हा वाला मस्त वाटला मँगो फ्लेवर. तर मग चला कसं करतात दाखवते. तर आता मी दूध तापत ठेवलं, त्याच्यामध्येच हे ॲड करून टाकेन. टाकशील दूध? हां खरं तुझ्याला काय नाही शिकवत असतो, मस्तपैकी कामं चालू असतात. हात साफ करून घेतो त्याच्याकडनं कामं करताना. आता त्यातच सगळं शुगर सांगायचा हेतू म्हणजे असं होतं त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे कंटेनर की तुम्हाला काय काय ॲड असेल. सगळ्यात गोष्ट म्हणजे यामध्ये फालुदाचे शेवया, सब्जा, काजू बदाम, अक्रोड्स पण. आणि शुगर तर टाकायची नाही आहे, पूर्ण शुगर व्यवस्थित टाकलेली असते. त्यामुळे आपल्याला गरज नाही वाटत की काही टाकायची असते करून. तर फालुदा खायची खूप, मला तरी खूप आवड आहे आणि त्याच्यामुळे पूजाला पण आवड लागली आहे. काय पूजा? हो. तर तिचे पप्पा पण आवडीने खातात. तर पहिला आम्ही बाहेर खायचो पण म्हटलं बाहेर नंतर मग डीमार्टमध्ये बघितलं तर हे प्रोडक्ट छान दिसायला लागलं. तर एकदा यूज करून बघितलं तर आम्हाला आवडलं. तर माहिती नाही होतं समर वॅकेशनमध्ये येतं हे. 2-3 वर्ष आता आम्ही आता असंच करून खातो. 3 फ्लेवरमध्ये येतं, एक मँगो, केशर आणि एक रोजमध्ये. नाही, रबडीमध्ये पण आहे. रबडीमध्ये पण येतं. तुम्ही बघा डीमार्टमध्ये जर मिळत असेल तर खाऊन बघा. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठलं आवडलं ते. मला तर मँगो फ्लेवर पण आवडला आणि केशर पण छान आहे त्याच्यामध्ये. तर चला, गरमीमध्ये आमच्याकडे कधी ना कधी आधीमध्ये असतोच आहे. तर फालुदा घरच्या घरी आणि खूप जण खातात. हेल्दी असतं बाहेरचं खाण्यापेक्षा तरी.
कारण घरचंच दूध आहे आपल्या तापवून वगैरे आपण करतो, बाकीचं रेडीमेडच असतं मला. पण तरी पण आपण घरगुतीमध्ये भरपूर ग्लास एक्स्ट्रा 1-2 ग्लास वाढतात, त्यामुळे छानच बनतं ते. तर चला आता फालुदा तर रेडी होईल. थोडंसं 1 कपभर पाणी ॲड करते, बाकी काही करायची गरज नाही. थोडं पातळच ठेवणार आहे जेणेकरून थंड फ्रीजमध्ये मस्तपैकी गार आणि वरून आईस्क्रीम टाकायचं व्हॅनिलाच. काय तुझ्या? हां दुसरं काहीतरी टाकायचं नाही, मग ते टेस्ट वेगळी. ते छोटे कप मिळतात आपले. हां छोटे कप भेटतात ना, मस्तपैकी ते थंड झाले की त्याच्यामध्ये टाकायचं ग्लासमध्ये. 1 नंबर लागतं फालुदा खायला. दाखवायचं मला. तर चला मग दुसरी तयारी म्हणजे आमची पाणीपुरीची चालू आहे एक साईडला. चला ची तयारी केली आहे छानपैकी. तसं तुझ्या दाखवेल तुम्हाला काय काय घेतलं आहे ते. तर काय ना काय गोष्टीचं दाखवत राहते, शिकवत राहते. ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण तसं. सुट्टीमध्ये काय नाही शिकवत राहायचं. तर करते ती, नाही असं नाही, करते भरपूर काय काय करते मध्ये मला. तर तिचा पिझ्झा पण दाखवेन. पूजाचा पिझ्झा कसा असं घरगुती पिझ्झा ती खूप स्वतःच्या आवडीने खायला शिकते आणि श्रीला पण आजकाल ती बनवून देते. मेन म्हणजे गॅस ऑन करून वगैरे मस्त व्यवस्थित करून देते, असं नाही, व्यवस्थित काळजीपूर्वक करते. पण मी दाखवेन तिचा व्हिडिओ कशी करते ती पिझ्झा तिचा करून. हा पूजा दाखवशील ना आम्हाला? नक्की. चला मग पूजा आपल्याला सांगेल काय काय घेतलंय. पूजा मम्माने काय काय घेतलंय दाखवून सांगून. खजूर घेतलाय, चिंच हां आणि कुठलंय गुळाचं पाणी. आणि हे आपले पाणीपुरीचे मसाले. हे रेडीमेडमध्ये पण छान बनतात, त्यामुळे मी काय घरगुती पद्धतीत करत बसले नाही, कारण रेडीमेडमध्ये पाणी खूप सुंदर बनते. तर आता मी काय करणार आहे, खजूर आपले आहे त्याच्या बिया काढून घेईन. नाही बिया हां मिक्सरलाच लावेन. तर खजुराच्या बिया काढेन आणि वरचं हे बघा काढून ठेवलं होतं मी, टरफल ते काढून टाकेन आणि ते मिक्सरला ग्राइंड करून घेईन. त्याच्यासोबत गुळाचं पाणी ॲड होईल, तर त्याने मस्तपैकी प्युअरी होईल. त्याच्यासोबत चिंच काढून घेणार आहे. हे गोड पाणी आपलं आणि हे तिखटचं पाणी. काय पूजा आज कशी मजा आहे? गरम तर होत आहे ना खूप, गरमीच्या दिवसात मस्तपैकी मजा आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे खजूर आता बारीक मिक्सरला लावून घेतलं आहे. आता एक गुळाचं पाणी त्यात ॲड करते, म्हणजे मस्त प्युअरी होऊन जाईल. आणि चिंच मी हातानेच पिळून घेईन, तर ते हे करेन. तर मस्तपैकी सो आपला फालुदा रेडी झाला आहे. हे बघा शेवया व्यवस्थित शिजून वर आल्या आहेत. आपण ह्या शेवया असा मस्तपैकी शिजला की समजून जायचं की करून रेडी झाल्या. आता मस्तपैकी झाल्या तर थंड करत ठेवते. आता गार करत गॅस बंद करते मी. आणि बघा एक साईडला पूजाचं काय चाललं आहे, सगळ्या कामामध्ये तिला ढवळायचंच असतं. आता हे चिंचेचं पाणी ॲड कर पूजा आणि ढवळून टाक सगळं आणि फ्रीजमध्ये ठेवून दे. खूप हळू कामं असतात पूजाची, नाजूक पण केअरिंगमध्ये करणार व्यवस्थित, म्हणून मला आवडतात तिची कामं. सावकाश करेल पण व्यवस्थित करेल. अजून लहान आहे त्यामुळे काय सगळं चालतं आहे. डबल चला बाय बाय कर, जेवताना भेटूया. चल
श्री बसलाय पाणीपुरी खायला. दाखवली बरं एका हातामध्ये फोन आहे, एका हातामध्ये पुरी आहे. श्री कशी खाल्ली आहे पाणीपुरी? दाखव मला, फिंगर करू नको पण. छान ना? खाणार ना? चला मग आम्ही जेवायला बसूया आता. सगळे जेवायला बसले बघा. स्पीड चालू आहे सगळ्यांची छानच एकदम. लेट झाला त्यामुळे. चला मग कसं झालंय? सगळे आता बिझी. चला जेवायला बसतो. नाही रे बाबा.